नमस्कार शेतकरी मित्रांनो, जय सद्गुरू मित्रांनो. पीक विम्यासंदर्भात आपण कालपासून खूप काही बातम्या बघतोय की पीक विमा जो काही आहे तो शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये ट्रान्सफर केला जाणार आहे. हा पीक विमा 31 जुलैपर्यंत शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये यायला पाहिजे होता, पण तो काही आलेला नाही आहे. तसं कृषी मंत्र्यांनी देखील एक अपडेट दिला होता की 31 जुलैपूर्वीच हा जो काही पोस्ट हार्वेस्टर, वैयक्तिक क्लेम आणि यील्ड बेसचा जो काही पीक विमा आहे, जर तुमच्या स्टेटसमध्ये अमाऊंट दाखवत असेल तर तो तुमच्या खात्यामध्ये ट्रान्सफर केला जाईल. याच्यासाठी राज्य शासनाकडनं 1000 समथिंग जी काही अमाऊंट 1028 कोटी रुपये देखील याच्यासाठी मंजूर करण्यात आले, पण तरी देखील पीक विमा कंपन्यांनी याच्यासाठी अजून शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पैसे टाकले नाही. आणि म्हणूनच आता पीक विमा कंपन्यांकडून एक नवीन माहिती येते की 8 तारखेपासून हे पीक विमा कंपन्या शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पैसे ट्रान्सफर करतील. आता याच्यासाठी जर विचार केला तर ज्या शेतकऱ्यांचा यील्ड बेसचा पीक विमा आहे, त्या यील्ड बेसचा पीक विमा हा परत व्हेरीफाय ते करणार आहेत. म्हणजे त्यांना काय याच्यातनं शेतकऱ्यांसाठी त्रुटी वाटत आहेत, शेतकऱ्यांच्या डॉक्युमेंट्समध्ये काही त्रुटी वाटतील किंवा शेतकऱ्यांचं जे काही पीक पाणी वगैरे असेल याच्यामध्ये जर त्यांना काही त्रुटी वाटत असतील तर ते त्याच्यानुसार शेतकऱ्यांना यील्ड बेसचा पीक विमा हा मागे ठेवणार आहेत. आणि फक्त जो काही तुमचा पोस्ट हार्वेस्टर आहे आणि वैयक्तिक क्लेम रब्बी आणि खरीप 2024 संदर्भातील पीक विमा तुमच्या खात्यामध्ये ट्रान्सफर केला जाणार आहे. आता बहुतेक शेतकरी विचारता की हा जिल्हा असणार आहे का, तो जिल्हा असणार आहे का. तर मित्रांनो, याच्यामध्ये जे काही जिल्हे आहेत समाविष्ट आहेत आणि तुमच्या अकाउंटला, तुमच्या स्टेटसला जर अमाऊंट दाखवत असेल तर ते पैसे नक्की येतील. पण या सरकारचा अजून देखील भरोसा नाही. ज्या वेळेस ते खात्यात पैसे जमा होतील तेव्हाच आपण असं समजू शकतो की हे जे काही पैसे आहेत ते आपल्या अकाउंटमध्ये ट्रान्सफर केले गेले आहेत. नुकतंच आता कृषी मंत्री देखील चेंज झालेत. हे नवीन कृषी मंत्री शेतकऱ्यांसाठी काय नवे दिवे लावता ते देखील आपल्याला बघण्यासारखं असणार आहे. कारण की शेतकऱ्यांसाठी कृषी मंत्र्यांनी देखील झटणं गरजेचं असतं. शेतकऱ्यांच्या वतीने कृषी मंत्र्यांनी पीक विमा कंपन्यांना आणि राज्य सरकारला वारंवार अपडेट करणं गरजेचं असतं की शेतकऱ्यांची एवढी अमाऊंट ही पेंडिंग आहे आणि ते लवकरात लवकर तुम्ही टाका. आता याच्यानंतर जर काही नवीन अपडेट आला, म्हणजे या 2-3 दिवसामध्येच त्यांनी सांगितलंय की आम्ही पैसे ट्रान्सफर करू, पण जर नाही झाले तसा आणि जर काही नवीन अपडेट आला तोही आपण तुमच्यापर्यंत पोहोचू. चॅनलला सबस्क्राईब करा मित्रांनो, लाईक करा, शेअर करा. धन्यवाद.